पुणे शिरूर या लोकसभेची जास्त चर्चा झाली, आता साताऱ्याची पण चर्चा होत आहे। साताऱ्यामध्ये भाजपाकडून निरीक्षक नेमला गेला नाही, त्याच्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सोडतील अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे तिकडे जी शरद पवार गटाकडे जागा आहे ती त्या जागेवरती आता विरोधी पक्ष जो असेल म्हणजे समोरचा जो उमेदवार असेल तो आता दादांचा असणार आहे, त्याच्यामुळे ती लढत एक पाहायला मिळेल। नाही, हरकत नाही, पण तुम्ही जर बघितलं निरीक्षक याच्यामुळे सुद्धा लावला नसेल, कारण BJPकडे उमेदवार ऑलरेडी आहे आणि तिथं एखाद जर उमेदवार फिक्स्ड असेल तर मग तिथे निरीक्षक लावण्याचं कारण काय? चर्चा भाजपकडनं अशी आहे की कदाचित उदयनराजे साहेब हे तिथून भाजपकडनं लढतील। जर उदयनराजे साहेब भाजपकडनं न लढता घड्याळावर लढायला जर तयार असतील तर मग ती वेगळी गोष्ट आहे, पण पुढच्या काही दिवसामध्येच आपल्याला कळेल की ते भाजपकडनं लढतील का घड्याळाकडनं लढतील। पण जो काय अनुभव आम्हा सगळ्यांना आहे ते घड्याळाकडनं लढणार नाहीत, त्यामुळे तिथं लढत कदाचित तुतारी म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होण्याची शक्यता आहे। सध्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी मिळेल असं कळत आहे, त्याची चर्चा सुरू झाली आहे। असं जर झालं तर धनंजय मुंडे स्टार प्रचारक म्हणून त्याचा प्रचार करतील। आतापर्यंत भाऊ बहिणींमधला जो काही वाद होता आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सगळं काही अलबेल झालेलं आहे, तेव्हा आता धनंजय मुंडे दोघं जण एकत्रित पण दिसत। बघा, जर तिथून पंकजाताईंना खासदारकीची उमेदवारी दिली गेली तर मग प्रीतमताई ह्या आमदारकीला उभं राहणार आहेत का? प्रीतमताई तिथून खासदार दोनदा झालेल्या आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना डावलून जर पंकजाताईंना दिलं तर प्रीतमताई भूमिका काय घेतात हे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल। आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित येत्या काळामध्ये त्यांचा मतदारसंघ सेफ व्हावा म्हणून आज पंकजाताई दिल्लीला गेलेलं जास्त उचित ठरू शकतं, म्हणून स्वतःचं हित मनामध्ये ठेवून बहिणीला ते मदत करत असतील। पण एखादा भाऊ जर बहिणीला इलेक्शनसाठी मदत करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण का या महाराष्ट्रामध्ये एक भाऊ आता बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तसं बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही लढत सुद्धा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे। आता ते BJPकडे गेलेले आहेत, तेवढी तर मदत करतीलच। प्रवेश होण्यापूर्वी काय काय चर्चा झाली, काय काय टर्म्स अँड कंडिशन्स होत्या हे आपल्याला हळूहळू कळतील। एक राज्यसभा असू शकते, त्यानंतर दुसरी तुम्ही म्हणता तसं कारखाना असू शकते, अजून बरंच काय आहे। त्यामुळे भाजपकडे गेल्यानंतर बरंच काय होऊ शकतं हे कुठंतरी आपल्या सर्वांना हळूहळू आता बघायला मिळेल। जे आहे त्यांचं मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, सलीम 10 वर्ष जुना व्हिडिओ करत होता, त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकचे शिवसेनेचे जिल्हा बघा, 10 वर्षापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ घ्या, 5 वर्षाच्या पूर्वीचा व्हिडिओ घ्या, नाहीतर 20 वर्षाच्या पूर्वीचा व्हिडिओ घ्या, त्या व्हिडिओमुळे शेतकऱ्याच्या अडचणी सुटणार नाहीत, युवांना हाताला काम मिळणार नाही। त्यामुळे हे जे सरकार आहे BJPचं जुनं फक्त काही गोष्टी आणतायत, मीडियाचं आणि लोकांचं लक्ष त्याच्यावर आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत। टाइमपास भाजप करते एवढंच आम्हाला म्हणावं लागेल, कारण 8 लाख कोटीचं लोन या राज्यावर या सरकारने आता करून ठेवलेलं आहे। मुद्द्याचं तर काय बोलत नाहीत, नको त्या विषयामध्ये फक्त राजकारण करतात। त्यामुळे त्या व्हिडिओचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा काही रिलेशन आहे हे आता आपल्याला बघावं लागेल, पण नुसतं लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करते एवढंच इथं मी सांगेल। पक्षातील तुम्ही दुसरे संजय राऊत होत आहे अशी टीका नितीश राणेंनी केली, कारण सतत तुम्ही माध्यमांना सामोरे जात आहे आणि तुमच्या पांढऱ्या केसावरती पण त्यांनी टीका केलेली आहे, डोक्यावरच्या पांढऱ्या केसावरती पण टीका केलेली आहे आणि ते म्हणतात की तुमच्या पक्षातले तुम्ही संजय राऊत झालेला। असं कोण म्हणले? नितेश राणे बोलतात। काय नितेश राणे ज्या पद्धतीचं भाषण करतात
त्यांची स्पर्धा ही माझ्याबरोबर होऊच शकत नाही, कारण का ते अभ्यास करून भाषण करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी, मंत्रिपद मिळवण्यासाठी ते जेवढं राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन जाता येईल तेवढं प्रामाणिक नितेश राणे हे प्रयत्न करतात. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या आई बहिणीवर बोलतो, जो व्यक्ती कुठेतरी खालच्या पातळीवर जाऊन बोलतो, त्याच्याबद्दल मी जर बोललो तर मी सुद्धा त्याच्याच लेवलला जाऊ शकतो. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं टाळत आहे. मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही. रोहित जी, एक सवाल हिंदी में है, लगातार महाविकास आघाड़ी की बैठक हो रही है, एक तो सीटों के बंटवारे का भी कुछ कंफर्मेशन नहीं है, लेकिन वंचित बहुजन आघाड़ी ने मांग की है कि मनोज जरांगे पाटिल को एक जालना से जो है उम्मीदवार के तौर पर लड़ाया जाए. कहीं ना कहीं बीजेपी की इस बात को भी बल देता है, जिसमें लगातार आरोप लगाते हैं कि मनोज जरांगे पाटिल की राजनीतिक महत्वाकांक्षा है, और यही वजह है कि महाविकास आघाड़ी की बैठक में उनके नाम पर चर्चा हुई. क्या कहते हैं? नहीं, उस बैठक में क्या चर्चा हुई मुझे तो मालूम नहीं, और मुझे ये भी मालूम नहीं कि वंचित ने ऑफिशियली जो आप बता रहे हैं वैसा स्टेटमेंट किया. सर, लेटर भी अगर उन्होंने वैसा स्टेटमेंट किया होगा तो वो देखना पड़ेगा. अगर उन्होंने उस लेटर के बारे में, क्योंकि बहुत सारे लेटर ऐसे ही आ जाते हैं, ट्विटर हैंडल पे है तो मुझे मालूम नहीं. उस बैठक में मैं तो नहीं था. अभी प्रकाश अंबेडकर साहब बहुत बड़े नेता हैं, तो मेरा यही कहना होगा कि महाविकास आघाड़ी में वो खुद पार्टी करके आके संविधान और लोकशाही बचाने के लिए प्रयास करें. रोहित जी, अगर उन्होंने जो अम्बेडकर ने लेटर दिया है, अगर एनसीपी, आपकी एनसीपी का रुख क्या रहेगा? क्या चुनाव जरांगे पाटिल को चुनाव लड़ने की तैयारी होगी, टिकट दिया जाएगा? आपकी तरफ से रुख क्या रहेगा? देखो, क्योंकि महाविकास आघाड़ी सब पार्टी, एक तो लोकसभा की जो भी बैठक अभी हो रही है वहाँ पे पदाधिकारी करके मैं तो नहीं जा रहा हूँ, तो उस पे अगर मैं स्टेटमेंट दूँ तो वो गलत हो सकता है. पार्टी की राय क्या है सर? जो व्यक्ति, जो नेता उस टोटल प्रक्रिया में इन्वॉल्व है, तो उन्हीं को अगर आप पूछोगे, उनका जो भी स्टेटमेंट होगा वो ऑफिशियल स्टेटमेंट होगा. अगर आप मुझे कहोगे तो वो ऑफिशियल स्टेटमेंट नहीं हो सकता. और अभी लोकसभा का टिकट डिस्ट्रीब्यूशन का या नेगोशिएशन का टाइम चल रहा है, तो यहाँ पे हवे में एक आध स्टेटमेंट दूँ तो थोड़ा सा प्रॉब्लम हो सकता है, इसलिए मैं इस पे बात नहीं कर पाऊंगा. दुसरा एक प्रश्न असा होता की आढळराव पाटील जे आहेत ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत, असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. आणि आता दादा गटामध्ये ते सामील होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे दिलीप मोहिते यांचं असं म्हणणं आहे की मी एवढा वर्ष त्यांच्याशी संघर्ष केलेला आहे, जर ते आमच्या गटामध्ये येत असतील, आमच्या पक्षात येत असतील तर मी घरी बसेल. तर आता हा जो वाद आहे, जो संघर्ष तो सुरू झालेला आहे, कसं बघता या उमेदवारी? नाही, दिलीप रावांनी तो विषय मांडला असेल तो अनुभवातून त्यांनी मांडलेला आहे. आढळरावांना अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घ्यायचं एकच कारण असू शकतं, लोकसभा जिंकण्यासाठी नाही, पण आंबेगाव मतदारसंघामध्ये वळसे पाटील साहेबांना येणारं विधानसभेचं इलेक्शन सोपं जावं म्हणून कदाचित वळसे पाटील साहेबांनीच हा मुद्दा पुढे केला असावा. त्यांना दोन्ही इतर तिन्ही चारी तालुक्यामध्ये काय होते, मतदारसंघामध्ये काय होते, नाही तर लोकसभेत काय होते, याचं कधीही तसं बघितलं तर घेणं देणं पडलं नव्हतं. त्यांना काय पडतं तर ते स्वतः कसे निवडून येतील, आणि त्या अनुषंगाने आढळराव त्यांना तिकीट अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं मिळालं तर कदाचित वळसे पाटील साहेबांना येणारा विधानसभा सोपं जाईल अशी त्यांची गणितं असावी. नाही, काय चर्चा झाली आहे हे मला तरी सांगता येणार नाही. खासदारकीच्या सीट शेअरिंग फॉर्म्युलाच्या बाबतीत त्या टोटल प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही, त्यामुळे त्याच्यावर एखादं वक्तव्य करणं ते सुद्धा आजच्या काळामध्ये हे उचित ठरणार नाही, कारण मी कुठेही ऑफिशियली त्याचा आत्ता तरी मला काय विषय बोलता येणार नाही. तिकीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर जो काय खरं आहे खोटं आहे हे सिद्ध झाल्यानंतरच आपल्याला याच्यावर बोलता येईल. क्योंकि लगातार अब तक 5 से 6 बैठकें होती हैं, लेकिन कहीं जो है आखिरी उस पर निर्णय नहीं, महाविकास आघाड़ी के बारे में अगर कहा जाए तो वहाँ पे चर्चा तो हो रही है. चर्चा होने के बाद सीट के बारे में निर्णय लिया जाएगा. बीजेपी की तरह तो नहीं है कि आपको 4 ही लड़ना है, 10 ही लड़ना है,
तो वहाँ पे चर्चा या डेमोक्रेसी या लोकशाही उस सिलसिले में, उस चर्चे में तो कहाँ पे नहीं, लेकिन हमारे यहाँ पे थोड़ी लोकशाही होने के कारण चर्चा हो रही है और शायद आज या कल आप सबको किसको कितने सीट्स मिले हैं वो हम सबको पता चल जाएंगे। रोहित जी जो जारगे पाली का जो आंदोलन चल रहा है, एजुकेशन चला है पिछले कई दिनों में, उसमें बीजेपी के एलिगेशन है कि इसके पीछे आप लोग हैं। उन्होंने बाकायदा शरद पवार जी का नाम लिया, आपका नाम लिया कि उनको मोटिवेट और प्रोवोक कर रहे हैं कि वो ये सब लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब करते रहेंगे। देखो, अगर बीजेपी की बात करें तो लोगों को अगर कन्विंस नहीं कर पाते तो कंफ्यूज करो, ये उनकी रणनीति रही है। इसीलिए आज जो बीजेपी के नेता जन कर रहे हैं वो लोगों को कंफ्यूज करने का प्रयास कर रहे हैं। उनको सिर्फ राजनीति की पड़ी है, फैक्ट्स फिगर कभी वो देखते नहीं। इसीलिए ये जो कंफ्यूज करने की स्ट्रैटेजी, उसको कैसे काउंटर करना, जब इलेक्शन चालू हो जाएगा तब उस बारे में हम प्रॉपर स्ट्रैटेजी के साथ लड़ेंगे। बीजेपी क्लेम करी कि उनके पास ऐसे इन्वेस्टिगेशन है, सही समय पे इन्वेस्टिगेशन बताया जाएगा जिसमें आप लोग पूरी तरह से सपोर्ट कर रहे हैं या उसको हेल्प कर रहे हैं, पूरे प्रोवोक कर रहे हैं। तो आपके पास प्रूफ है ना, बीजेपी के पास प्रूफ है, तो आप प्रूफ आगे लाओ, उस पर हम चर्चा करेंगे। हवे में अगर आप कुछ बोलोगे और वो हम एक्सेप्ट करेंगे। कभी कभार अधिवेशन में तो वहाँ के जो नेता है बीजेपी के सिर्फ दिखाने के लिए पेपर दिखाते, और पेपर में अगर देखा जाए तो कोई और का सब्जेक्ट होता है। तो इसीलिए बीजेपी का ये जो फॉर्मूला है ना, लोगों को फंसाने का या कंफ्यूज करने का, बहुत डेंजरस है। इसलिए आप मीडिया के लोग हो, आप भी थोड़ा सा उससे ज़रा सबल कर रहो, क्योंकि ये बीजेपी बहुत खतरनाक चीज़ है खुद के लिए, खुद के पार्टी के लिए और इलेक्शन के लिए। फैमिली भी फोड़ सकती है, पार्टी भी फोड़ सकती है और लोगों का वार्ड भी लगा सकती है। ऐसा अपना बीजेपी है, इसीलिए तो बीजेपी के खिलाफ हम सब लड़ रहे हैं। दूसरा सर ये कि मुख्यमंत्री के कार्यालय में ही सिग्नेचर घोटाला सामने आता है, उनके स्टैम्प का तक गलत इस्तेमाल होता है, ये एक बड़ा मामला नहीं? अजित पवार खुद एक्सेप्ट करते हैं। अगर सीएम साहब के ऑफिस में सिग्नेचर सीएम साहब को न मालूम होते हुए यूज़ की गई हो तो बहुत गलत चीज़ है। शुरुआत में तो हमने ये भी सुना था कि एक स्टैंडर्ड सिग्नेचर को स्कैन करके कंटिन्यूसली उसका यूज़ किया गया था, मतलब सीएम साहब को मालूम भी नहीं था कि उनके ऑफिस में क्या चल रहा है। ये गलत चीज़ है। ठीक है, सीएम साहब ने भी इस बारे में शायद करेक्शन किया होगा, उनको भी मालूम नहीं होगा, लेकिन इस तरीके से अगर ऑफिस चल रहा है तो अपना ऑफिस ही इस तरीके से चलता है, उस पर अगर अपना कंट्रोल नहीं होगा तो वो राज्य पे कंट्रोल कैसे होगा। इसीलिए ये अगर चीज़ हो गई होगी तो उसमें इंक्वायरी होने की ज़रूरत है और सीएम साहब ने खुद उसमें ध्यान देते हुए ये चीज़ वापस न हो इसके लिए एफर्ट डालना चाहिए। और जो चीज़ें हुई है विदाउट ही नोइंग, तो वो किसको किसको फंड दिया गया था, उस सिग्नेचर का किसके किसके लिए इस्तेमाल किया था, उसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। हे बघा, काल आपण जर बघितलं तर काल राम शिंदे साहेबांनी अशी बातमी ही मीडियाला दिलेली आहे की 400 हेक्टरची MIDC तिथं मंजूर होणार आहे। होत असेल तर स्वागत करूया, पण MIDC झाल्यानंतर आसपास जर फॉरेस्ट एरिया असेल तर तुम्हाला तिथं मोठ्या फॅक्टऱ्या आणता येत नाही, तिथं तुम्हाला गोडाऊन करावं लागेल। गोडाऊनमध्ये काय तुम्ही ठेवणार आहात का गोडाऊनमध्ये तुम्ही क्रिकेट खेळणार आहात? जर तिथं उत्पादनच काय होणार नसेल तर तुम्ही तिथं काय करणार आहात? त्यामुळे धूळफेक होऊ नये। माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या मतदारसंघाचा सर्वे हा आम्ही सर्वांनी मिळून केला होता। 1000 एकराची MIDC आपल्याला आणायची असेल तर ती कुठं कुठं येऊ शकते अशा पद्धतीचा ऑफिशियल सर्वे आम्ही करून घेतलेला आहे। आणि ज्या गावाचं नाव ते घेत आहेत त्या गावामध्ये, त्या गटामध्ये MIDC दुर्दैवाने होऊ शकत नाही, कारण फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथं GIB नावाचा एक एरिया असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा, आणि त्या एरियामध्ये तुम्हाला काही करता येत नाही। तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर याच्यावर कुठेतरी आपल्याला लक्ष द्यायची जरूरत आहे। 400 हेक्टरची MIDC तुम्ही जर आणत असाल, तिथं बसत असेल सर्वेप्रमाणे तर ती बसत नाही,
पण आणत असं चांगलं आहे. मग 400 हेक्टर प्लस आम्ही आणलेली 1000-2000 एकराची MIDC, त्या दोन्ही MIDC झाल्या तर अजून जास्त लोकांना फायदा होईल ना. एक MIDC तुम्ही मारताय आणि दुसऱ्या अशा ठिकाणी MIDC आणता तिथं हायवेसुद्धा नाही, चांगला रोडसुद्धा नाही आणि तिथं कदाचित फॉरेस्टची अडचण येऊ शकते. काय चाललंय, नुसतं गंडवागंडवी चालली आहे का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि एक सकारात्मक निर्णय घेण्याची जरूरत आहे. आम्ही जी MIDC फायनल केली त्या MIDCवर राम शिंदेचा फोटो लावा आणि तीही तुम्ही मंजूर करा, त्यालाच क्रेडिट घेऊ द्या, पण गरिबाचं नुकसान करू नका, एवढीच विनंती इथं मी या सरकारला तिथं करतो. बरं सर, आशिष शेलार यांनी आता सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले. कसे बोलणार? उद्योग मंत्री हे स्वतःचं ऐकतात का नाही असाही प्रश्न आता वाटायला लागला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून फोन आल्याशिवाय तिथं बैठकसुद्धा लागत नाही आणि बैठक लावली जाते तर MLC म्हणजे विधान परिषदच्या आमदाराच्या म्हणण्यावर. आता लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर लोकांनी जो निकाल ज्या व्यक्तीच्या बाजूली दिला तो MLA म्हणजे आमदार, त्याला तरी तुम्ही बैठकीला बोलवलं पाहिजे, म्हणजे लोकांचं म्हणणं काय हे कुठेतरी सांगता येईल. पण तसं न करता नुसती बैठक लावतात, तिथं चहा पितात, कॉफी पितात, बिस्किट खातात आणि फक्त खुर्च्या गरम करतात, त्यावर निर्णय तुम्ही घेत नाही. आणि मग इथं आचारसंहिता आता लोकसभेची लागणार तर तिथं तुम्ही डिक्लेअर करता की आता सर्वे सुरू झालेला आहे. लोकांनी 1 महिन्यानंतर विचारलं सर्वेचं काय झालं तर ते म्हणते आता आचारसंहिता आहे. आता लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागेल. म्हणजे तुम्ही लोकांना फसवण्याचाच प्रयत्न करत आहात ना. आचारसंहितेमध्ये अडकलंय, करतोय. अहो पूर्वी राम शिंदे साहेबांनी तर नारळ फोडले, तिथं खडी आणून टाकली रोडवर, पण ते रोड मंजूरसुद्धा नव्हते आणि आमदारकीला हारल्यानंतर तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी खडीसुद्धा घेऊन गेले. आता नारळाचे ते तुकडे पडले होते ते घेऊन गेले का मला सांगता येणार नाही. मग इतकं फसवं राजकारण तिथं आहे, त्यांना त्याची सवय आहे. इथं जर ते फसवण्याचा आणि ते खास करून माझ्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांना जर फसवत असतील तर मी लोकांच्या बाजूनी राहून त्या विरोधात 100% लढणार. बरं सर, आशिष शेलार यांनी आता सभागृहामध्ये तुमचं नाव घेतलंय आणि म्हटलंय की योगेश सावंत यांचे रोहित पवारांशी नेमके संबंध काय, बारामतीचं कनेक्शन काय, देवेंद्र फडणवीस प्रकरणी, धमकी प्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल. आशिष शेलार साहेब, योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, 1 दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे. त्यामुळे उगाच तिथं ॲक्टिंग करू नका. ओपनली मी सांगतोय, कार्यकर्ता आहे ना, त्याने काय चूक केली. एक कुठल्या तरी यूट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती, ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली. आता तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही. तिथं जो पत्रकार होता, ज्याने ती इंटरव्ह्यू घेतली, त्याने परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं, त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता. त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता. 3 दिवसापूर्वी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूली बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या. आता त्या दिवसापासून आत्तापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं. त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाचच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही. दबावाचं राजकारण आहे. मी म्हणलो ना, गुंडाचा वापर केला जाईल. बघा आता होतंय काय. तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही, पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर SIT लावता, पण गुंडांच्या बाबतीत तुम्ही करू शकत नाही. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आलेला आहे तेव्हा कुठले कुठले गुंड हे जे जेलमध्ये होते ते बाहेर आले, त्याचा रिसर्च करा. जेव्हा तिथं पुण्यामध्ये दंगेकर साहेब ज्याच्यातून निवडून आले त्या इलेक्शनमध्ये किती गुंड पुण्यामध्ये फिरत होते याचा जरा अभ्यास करा, मग आपल्याला कळेल. भाजप गुंडांचा वापर सहजपणे तिथं करतं. गुंडांवर तुम्ही कारवाई करत नाही, पण सोशल मीडिया आणि सामाजिक
कार्यकर्ते, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता, ह्याच्यावरूनच भाजपची विचारसरणी आपल्याला कळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.